नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा सुक्ती सुधा या पाठाचा भाषाभ्यास. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न जो आहे तो आहे श्लोक पहिला यातला पूर्ण वाक्यानं उत्तर तो. का गुरुणाम गुरु? तर विद्या गुरुणाम गुरु. श्लोक पहिला जो आहे त्यातला एक वाक्यानं उत्तर होतं विद्या गुरुणाम गुरु. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो आहे किम राजसु न पूज्यते. त्याचं उत्तर असं येईल बघा. धनम राजसु धनम राजसु न पूज्यते. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे कह पशु एव. तर विद्याविहीन पशु. विद्या विहीन पशु एव. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो माध्यम भाषेया उत्तर होतं. म्हणजेच मराठीमध्ये त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. विद्या नाम नरस्य इति श्लोकाधारेण विद्यायाः महत्त्वं लिखत. तर हा जो श्लोक आहे पहिला विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम. तर याच्या आधाराने तुम्हाला विद्येचं महत्व सांगायचं आहे. तर ते सांगताना तुम्ही आधी काय घेणार आहात की हा जो प्रश्न आहे तर तो सुक्ती सुधा या पाठातील असून यामध्ये सुभाषितांची महती वर्णी लिहिली आहे. आणि मग त्यानंतर या श्लोकाच्या निरूपणाला सुरुवात करायची आहे, त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि अशा प्रकारे ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे. मी अर्थात एका प्रश्नाचं उत्तर यापूर्वीच्या पाठाचं दिलेलं होतं, त्या आधाराने तुम्ही या प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे जालरेखा चित्रम पूरयतं. विद्या. तर विद्या कशी आहे तर प्रच्छन्न गुप्तम धनम. बघा विद्या कशी आहे प्रच्छन्न गुप्तम धनम. त्यानंतर पुढे दिलेलं आहे गुरुनाम गुरु. गुरुनाम गुरु या सगळ्या रिकाम्या जागा आहेत. त्यानंतर पुढे आहे बघा परम दैवतम. विद्या कशी आहे परम दैवतम. त्यानंतर नरस्य अधिकम रूपम. अधिकम रूपम. अशा प्रकारे आपला हा जालरेखा चित्रम पूर्ण येतं. हा तिसरा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर श्लोक दुसरा जो आहे त्यामध्ये पुढील प्रश्न आहे मंजुषातः उचितम शब्दम चित्वा तालिकाम पूर्ण येतं. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत तर त्यातला योग्य पर्याय जो आहे तो इथे आपल्याला ठेवायचा आहे. तर नीती निपुणाः. त्यानंतर 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्याचं उत्तर असं येईल बघा. नीती निपुणाः निंदन्तु. निंदन्तु स्तुवन्तु. स्तुवन्तु वा. त्यानंतर समाविशतु. काय समाविशतु तर लक्ष्मीः. लक्ष्मीः समाविशतु. त्यानंतर पुन्हा एक रिकामी जागा आहे गच्छतु. गच्छतु वा. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे अद्यैव. काय अद्यैव मरणम. अद्यैव युगांतरे वा. युगांतरे वा. त्यानंतर संधी विग्रहम कुरुत. श्लोक दुसरा जो आहे त्यातला दुसरा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. तर यामध्ये संधी विग्रह जो करायचा आहे त्यामध्ये पहिली जी संधी आहे ती आहे मरण वस्तू. त्याचा विग्रह असा होईल बघा.
मरणम अस्तु. त्यानंतर अद्य एव, अद्य एवचा विग्रह कसा होईल? अद्य एव. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो आहे माध्यम भाषया उत्तरत. तर यामध्ये प्रश्न विचारलेला आहे न्यायात पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः इति सुक्तीं स्पष्टीकुरुत. तर न्याय मार्गापासून आपलं पाऊल ढळू देत नाहीत धीर पुरुष. कसे काय ढळू देत नाहीत? तर त्यांच्यामध्ये गुण तसे असतात की कुठलीही परिस्थिती येऊ देत, मग त्यांच्याकडे पैसा असो नसो, मरण कधी असू देत, आज असू देत, उद्या असू देत, किंवा जे नीतीमध्ये निपुण लोक आहेत त्यांनी त्यांची स्तुती करू देत किंवा निंदा करू देत, या कुठल्याच गोष्टीचा त्यांना फरक पडत नाही. कारण का तर ते स्थितप्रज्ञ असतात. त्यांची बुद्धी जी आहे ती अतिशय स्थिर झालेली असते आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीला न जुमानता ते त्यांचा जो न्याय मार्ग आहे तर त्यापासून ते ढळत नाहीत, विचलित होत नाहीत. अर्थात त्यापासून आपण जर चुकीचं वागलं तर त्यापासून जी काय फलप्राप्ती होणार आहे त्याची सुद्धा कल्पना त्यांना असते आणि म्हणून ते अशा प्रकारे वर्तन करत नाहीत. तर अशा प्रकारे साधारणतः त्याचं स्पष्टीकरण द्यायचं, आधी संदर्भ वगैरे जसं मी सांगितलं तसं. त्यानंतर श्लोक तिसरा जो आहे पूर्ण वाक्याने उत्तरत. शुकसारिका केन बध्यन्ते. तर त्याचं उत्तर असं येईल बघा. हा आहे श्लोक तिसरा. श्लोक तिसरा. तर शुकसारिका आत्मना शुकसारिकाः शुकसारिकाः आत्मना मुखदोषेण मुख दोषेण बध्यन्ते. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तर तो आहे के न बध्यन्ते, कोण नाही बांधले जात, तर बकाः न बध्यन्ते. बकाः न बध्यन्ते. अशा प्रकारेच तुम्ही उत्तर लिहायचे आहेत. त्यामध्ये एक सुद्धा शब्द जास्तीचा नाही. अशा प्रकारे साधारणतः तुमची उत्तरं असतील. त्यानंतर बघा त्यातला दुसरा प्रश्न जो आहे तो आहे संधी विग्रहम कुरुत. तर पहिली संधी आहे बकास्तत्र. त्याचा विग्रह असा होईल बकाः तत्र. बकाः तत्र. त्यानंतर पुढची संधी जी आहे आत्मन मुख दोषेण. तर याचा विग्रह असा होईल आत्मनः मुख दोषेण. आत्मनः मुख दोषेण. त्यानंतर श्लोक जो आहे तो चौथा. त्या श्लोक चौथा जो आहे तो त्याचा प्रश्न असा आहे बघा. पूर्ण वाक्येन उत्तरतो. रवेः रथस्य कतितुरगाः सन्ति. तर रवेः रथस्य उत्तर अशा प्रकारे येईल. रवेः रथस्य सप्त तुरगाः सन्ति. किती घोडे असतात? तर 7 घोडे. सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात. रथे सारथी कीदृशः अस्ति. तर रवेः सारथीः चरणविकलः अस्ति. म्हणजेच काय? तर तो एका पायाने पांगळा आहे. चरणविकलः अस्ति. सूर्याचा सारथी कसा आहे? चरणविकल असा आहे. त्यानंतर त्यातलाच पुढचा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. तर पहिली संधी आहे रथस्य एकम. त्याचा विग्रह असा होईल बघा. रथस्य एकम. त्यानंतर पुढचा संधी आहे सारथीरपि. त्याचा विग्रह असा होईल सारथीः अपि. त्यानंतर त्यातलाच प्रश्न तिसरा आहे मंजुषातः शब्दम चित्वा तालिकां पूरयेत. श्लोक चौथा सुरू आहे आपला अजून. तर त्यातलाच हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न तिसरा. तर त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत तर ते त्या तालिकेमध्ये तुम्हाला भरायचे आहेत. तर बघा निरालंब मार्ग.
निरालंबः निरालंबः मार्गः। त्यानंतर सप्ततुरगाः, घोडे किती आहे तर सप्त, सप्त तुरगाः, ज्या रिकाम्या जागा आहेत त्या मी इथे अंडरलाईन करून देते आहे। त्यानंतर चरण विकल्प सारथी, सारथी चरण विकल्प कोण आहे तर सारथी। त्यानंतर एकम चक्रम, एकम चक्रम। त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे जाल रेखाचित्रम पुरेत। तर यामध्ये तुम्हाला शब्द लिहायचे आहेत बघा। रथस्य एकम काय येईल चक्रम, रथाचं काय आहे एक चाक आहे, रथस्य एकम चक्रम। त्यानंतर मार्ग, मार्ग कसा आहे तर निरालंब। हा प्रश्न कोणता आहे जाल रेखाचित्रम पूरयेत, त्यामध्ये फक्त रिकाम्या जागा मी देते आहे। प्रश्न चौथा आहे हा जाल रेखाचित्रम पूरयेत। रवे हे क्रियासिद्ध प्रत्युहा, तर रवीच्या क्रियासिद्धीमध्ये कोणते अडथळे आहेत प्रत्युहा म्हणजे काय अडथळे। तर त्यामध्ये पहिला अडथळा काय आहे की रथस्य एकम चक्रम, रथाला एकच चाक आहे, निरालंब मार्ग। त्यानंतर भुजगयमिताः सप्ततुरगाः, काय येईल रिकामी जागा तर ती रिकामी जागा अशी येईल बघा भुजगयमिताः, भुजगयमिताः। भुजगयमिताः सप्ततुरगाः आणि चरण विकल्प सारथीः। तुम्ही पुस्तकात हा प्रश्न बघायचा आहे, त्यामधल्या फक्त रिकाम्या जागा मी देते आहे, पूर्ण काही लिहित नाहीये, फक्त रिकाम्या जागा। प्रश्न जो आहे तो प्रत्युहा म्हणजे सूर्याच्या क्रियास्थितीमध्ये कोणकोणते अडथळे आहेत तर हे अशा प्रकारचे अडथळे आहेत। एक चाक आहे रथाला, त्यानंतर मार्ग हा व्यापक आहे, त्यानंतर सापाची त्यांनी दोरी केलेली आहे नियंत्रित करण्यासाठी घोड्यांना, आणि त्याचं सारथी कसं आहे चरण विकल सारथी आहे त्याचा। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषेया उत्तर। तर त्यामध्ये प्रश्न असं विचारलेला आहे की क्रियासिद्धी ही सत्वे भवती इति सूर्यस्य उदाहरणेनं स्पष्टीकुरुत, म्हणजे सूर्याचं उदाहरण देऊन त्यांची जी क्रियासिद्धी आहे तर ती त्यांच्या प्रयत्नांवरती अवलंबून असते, त्यांच्या तत्वावरती अवलंबून असते। या कुठल्याही प्रकारचं उपकरण त्याच्यासाठी कामाला येत नाही किंवा उपकरणांची त्यांना आवश्यकता नसते, तर हे सूर्याच्या उदाहरणाने स्पष्ट करायचं। तर हे सुद्धा तुम्ही उत्तर असं लिहू शकता की आधी सुरुवातीला रेफरन्स द्यायचा आहे की हा प्रश्न सुक्ती सुद्धा या पाठातनं घेतलेला असून यामध्ये सुभाषितांचं महत्व वर्णिलेलं आहे। त्यानंतर सूर्य जो आहे तर तो रोज नित्य अवकाशामध्ये येतो, कशासाठी तर सूर्योदय करण्यासाठी, दिवसाची सुरुवात करण्यासाठी। तर हे करताना त्याला किती जास्त प्रयत्न करावा लागतो, कुठल्याच गोष्टी त्याच्यासाठी अनुकूल नाही आहेत आणि तरी सुद्धा तो न चुकता रोज येतो। तर त्याच्या या कामामधले अडथळे कोणकोणते आहेत तर रथाला फक्त एकच चाक आहे, त्यानंतर सापांची त्यांनी दोरी केलेली आहे नियंत्रित करण्यासाठी घोड्यांना, त्यानंतर मार्ग कसा आहे अतिशय व्यापक आहे, आणि सारथी पण कसा आहे चरण विकल आहे, आणि तरी सुद्धा तो दररोज त्या नभाच्या शेवटी येतो आणि सूर्योदय करतो, दिवसाची सुरुवात करतो। अशा प्रकारे या सूर्याच्या उदाहरणावरनं आपण हे सिद्ध करू शकतो की जे मोठे लोक असतात तर त्यांची क्रियासिद्धी ही त्यांच्या प्रयत्नांवरती तत्वांवरती अवलंबून असते, कुठलीही उपकरणं नाहीत म्हणून ते त्यांच्या कामामध्ये अडथळा येत नाही, तर ते निरंतर ते काम करत राहतात। अशा प्रकारे साधारणतः तुम्ही उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर श्लोक 5 जो आहे तो पूर्ण वाक्येनं उत्तरत, त्याचा पहिला प्रश्न जो आहे तो पूर्ण वाक्येनं उत्तरत। का कार्य साधिका भवती, तर याचं उत्तर असं येईल बघा। श्लोक आहे 5, त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो पूर्ण वाक्येनं उत्तरत, त्याचं उत्तर असं येईल की अल्पानां वस्तूनां संहतिः कार्यसाधिका भवति। कार्यसाधिका भवति। त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे कैहि मत्तदंतिनः पद्यन्ते, तर गुणत्वम् आपन्नैः तृणैः
तृणैः मत्त दन्तिनः बध्यन्ते, अशा प्रकारे याचं उत्तर येईल. त्यानंतर पुन्हा प्रश्न दुसरा जो आहे तो आहे संधी विग्रहम कुरुत. तर यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो आहे अल्पानाम अपि. तर त्याचं उत्तर असं येईल बघा, विग्रह असा केला जाईल अल्पानाम अपि. त्यानंतर तृणैर्गुणत्वं गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते, त्याचा संधी विग्रह असा होईल तृणैः गुणत्वं त्यानंतर आपन्नैः बध्यन्ते, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे माध्यम भाषेया उत्तरत. तर हा जो प्रश्न आहे त्यामध्ये विचारलेला आहे संहती कार्यसाधिका इति सुक्तीं स्पष्टीकुरुत. तर एकत्रीकरण, संहती म्हणजे काय, एकता. तर ही कशी असते, कार्यसाधिका म्हणजे कार्य सिद्धीस नेणारी, कार्य पूर्ण करून देणारी. तर यासाठी आपण ही सुक्ती जेव्हा आपण स्पष्ट करणार आहोत त्यावेळेला नेहमीप्रमाणे संदर्भ लिहायचा आहे. हा प्रश्न कुठनं घेतलेला आहे, कुठल्या पाठातनं घेतलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये कशाचं महत्व वर्णिलेलं आहे, त्यानंतर याचा अर्थ लिहायचा आहे की संहती ही कार्यसाधिका म्हणजे काय. तर त्याच्यासाठी ते सिद्ध करण्यासाठी सुभाषितकारांनी कुठला दाखला दिलेला आहे किंवा कुठला दृष्टांत दिलेला आहे, तर गवताचा. गवत कसं असतं, एक जर गवताचं आपण पातं घेतलं तर ते एवढंच असतं, पण ज्या वेळेला ते वाळलेलं गवत जे आहे ते एकत्र केलं जातं आणि त्यापासून दोरी तयार केली जाते. तर त्यामुळे काय होतं, जे पिसाळलेले माजलेले हत्ती असतात तर ते सुद्धा बांधले जातात. म्हणजे जेव्हा खूपसं गवत एकत्र केलं जातं त्यावेळेला काय होतं, त्यांचं एकत्रीकरण जेव्हा केलं जातं तेव्हा त्याच्यामुळे कार्य साध्य केलं जातं. तर अशा प्रकारे ते उदाहरण देऊन तुम्ही हे स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर श्लोक 6 जो आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे साधवाः किं न विस्मरन्ति. त्याचं उत्तर असं येईल बघा, साधवाः कृतम उपकारम न विस्मरन्ति. तर केलेले उपकार ते विसरत नाहीत. कृतम उपकारम न विस्मरन्ति. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तर तो आहे नारिकेलाः किं स्मरन्ति. तर त्याचं उत्तर असं येईल बघा, प्रथम वयसी पीतं तोयम नारिकेलाः स्मरन्ति. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे नारिकेलाः भारम कुत्र वहन्ति. तर नारिकेलाः भारम शिरसी वहन्ति. आता पूर्ण वाक्येनं असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर जे आहे तर ते पूर्ण वाक्यातच येणार आहे. ते एका शब्दात लिहायचं नाहीये, त्यामुळे मार्क नाही मिळणार आणि म्हणून पूर्ण वाक्यातच ते अपेक्षित आहे. अशा प्रकारे त्यानंतर श्लोक 6 जो आहे त्यातला दुसरा प्रश्न जो आहे माध्यम भाषेया उत्तरत. नारिकेलाः नराणाम उपकारम कथम स्मरन्ति. तर याचं स्पष्टीकरण देताना अशा प्रकारे येईल बघा की सुरुवातीला नारळाला जेव्हा ते छोटं असतं नारळाचं झाड तेव्हाच पाणी घातलं जातं. त्यानंतर जसं जसं ते वाढत जातं त्यानंतर काय होतं, त्याला नारळ लागतात आणि त्यामध्ये काय असतं, पाणी असतं आणि ते अतिशय गोड असतं. म्हणजे सुरुवातीला मनुष्याने आपल्याला पाणी दिलेलं असतं आणि म्हणून नारळाचं झाड ते काय करतं, ते आयुष्यभर लक्षात ठेवतं. म्हणजे सुरुवातीला पाणी दिलं गेलं पण ते आयुष्यभर मात्र जोपर्यंत ते झाड आहे तोपर्यंत ते सतत त्यांना नारळातून ते गोड पाणी देत राहतात. अशा प्रकारे ते उपकारांचं स्मरण करतात. आणि यामधनं ज्यावेळेला तुम्ही याचं स्पष्टीकरण देणार त्यावेळेला हे पण तुम्हाला सांगावं लागेल
की सज्जनांचा हा जो गुण आहे तर तो इथे सुभाषितकाराने नारळाच्या झाडावरती आरोपित केलेला आहे की कृतम उपकारम न विस्मरंती. तर सज्जन जे आहेत तर ते त्यांच्यावरती केलेले उपकार विसरत नाहीत आणि त्याच्यासाठीच हे उदाहरण सुभाषितकाराने इथे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर बघा श्लोक 7वा. यामधला पहिला प्रश्न जो आहे तर तो आहे एक वाक्येन उत्तरत. नरः किं छिन्द्यात्. तर नरः पटम छिन्द्यात्. नरः पटम छिन्द्यात्. छिन्द्यात्. नरः पटम छिन्द्यात्. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे मनुजः किं भिन्द्यात्. तर मनुजः घटम भिन्द्यात्. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे श्लोकात लिंग लकारस्य रूपाणी चित्वा लिखत. तर लिंग लकाराची रूप कोणती आहेत आपण आताच बघितली, ती छिन्द्यात् आणि दुसरं म्हणजे भिन्द्यात्. तर ही दोन जी आहेत तर ती विधिलिंग लंग म्हणजेच विधिलिंग लकाराची रूपे आहेत. तर त्यामध्ये अजून एक रूप असं होईल बघा भवेत. हे सुद्धा रूप लिंग लकाराचं आहे. ही 3 रूप आहेत ती आहेत लिंग लकाराची. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे माध्यम भाषया उत्तरत. तर येन केन प्रकारेण इथे उक्तीम स्पष्टीकुरुत. तर ही जी उक्ती आहे येन केन प्रकारेण तर यामध्ये काय केलेलं आहे की सद्यस्थितीचं वर्णन सुभाषितकाराने केलेलं आहे. आपण सध्या फेसबुकवरती किंवा युट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती बघत आहोत की कुठल्याही प्रकारे मनुष्याला प्रसिद्धी मिळवायची असते. अर्थात चांगल्या गोष्टी मिळत नाही का, मग काहीतरी आम्ही असं करणार की ज्यामुळे आम्ही हास्यास्पद होऊ आणि त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांचं लक्ष आकर्षित होईल. तर अशा साधारणतः तुम्ही उत्तर लिहायचं आहे आणि उत्तर लिहिताना मग हे मी आता जसं सांगितलं तसं आणि मग त्या गाढवाचं ते जे उदाहरण दिले की घटम छिन्द्यात् पटम छिन्द्यात् घटम भिन्द्यात् म्हणजे घट फोडायचा, वस्त्र फाडायचं, असं काहीतरी करून आपल्याकडे लक्ष आकर्षित करायचं, नाही तर गाढवावर बसायचं, म्हणजे असं काहीतरी विचित्र असं काहीतरी करायचं की याच्यामुळे आपल्याकडे लक्ष लोकांचं आकर्षित होईल आणि आपल्याला प्रसिद्धी मिळेल. तर अशा प्रकारे स्पष्टीकरण याचं आपण देऊ शकतो. त्यानंतर आपण बघूयात समानार्थक शब्दांनी लिखत. तर विद्या याचा समानार्थी शब्द आहे ज्ञान, पशु मृग किंवा प्राणी, धनम वित्तम, लक्ष्मी ही धनम किंवा विष्णुपत्नी. त्यानंतर शुक याच्यासाठी शुकच येईल किंवा आपण एखादा शब्द बघू अजून कोणता मिळाला तर. त्यानंतर तुरंग किंवा अश्व. त्यानंतर पुढचा शब्द जो आहे तो आहे गगनम. नभ हा शब्द आहे त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहे गगनम. त्यानंतर रविही सूर्य. त्यानंतर आदित्य असं पण लिहिता येईल समानार्थी शब्द. त्यानंतर सहतिही म्हणजे एकता. त्यानंतर दंती गजः. दंती याचा समानार्थी शब्द आहे गजः. त्यानंतर तोयम जलम. आणि शेवटचा शब्द जो आहे तो आहे शिरः मस्तकम. अशा प्रकारे समानार्थी शब्द झालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे विरुद्धार्थक शब्दांनी लिखत. आणि विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर बघा विदेशः स्वदेशः. विदेशः याचा विरुद्धार्थी शब्द येईल स्वदेशः. त्यानंतर प्रच्छन्नम
प्रच्छन्न म्हणजेच काय, गुप्तम, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द ही प्रकटम. त्यानंतर निंदंतु. निंदंतु याचा विरुद्धार्थी शब्द होईल स्तुवंतु. त्यानंतर पुढचा शब्द आहे अल्पम. अल्पम याचा विरुद्धार्थी शब्द होईल अनल्पम. अनल्पम किंवा भूरी म्हणजे पुष्कळ, खूप जास्त. त्यानंतर उपकारः, अपकारः. उपकारः याचा विरुद्धार्थी अपकारः. त्यानंतर साधवः म्हणजेच साधवः म्हणजे सज्जनः, तर त्याच्या विरुद्ध काय होईल, दूर्जनः. दूर्जनः. त्यानंतर रोहणम. दर ह्रस्व आहे, दूर्जनः. त्यानंतर रोहणम. रोहणम तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल अवतरणम. अशा प्रकारे. तर आपला हा जो पाठ आहे त्याचा सुक्ती सुद्धा याचा भाषाभ्यास येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.